चंद्रपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र आणि कोकणामध्ये शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची सेना एकत्र असल्याचं नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे। भाजप आणि काँग्रेस कुठेच एकत्र येणं शक्य नाही अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली। तर नांदगावकर काहीही स्वप्न बघू शकतात अशी टीका अमित साटम यांनी केली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये झालं ते मुंबईत होणार नाही। तर त्याच्यावरती आता भाष्य करणं उचित नाही, कारण राजकारणामध्ये काही घटना घडत असतात। ज्याप्रमाणे चंद्रपूरला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र आहे, तुम्ही कोकणात गेले तर त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेचा आणि उद्धव साहेबांचा पक्ष ते दोघे एकत्र आहे। ज्यांच्या विरोधात तुम्ही लढलात त्यांच्यासोबत तुम्ही जात आहात, त्यांना पाठिंबा देत आहात। पण आम्ही कुठे गेलेलो आहोत पाठिंबा? तिथे लोकल लेवलवरती जर इतर ठिकाणी तसा निर्णय होत असेल तर लोकल लेवलवरती तिकडच्या नेत्याला आम्ही अधिकार दिले होते, त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय केलेला आहे। म्हणूनच म्हणतो ना, ते काही म्हणतायत याचा अर्थ आमच्याकडे कधी भाजपा, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस एकत्र होणं शक्य नाही, हे अशक्य आहे। जसं भारत पाकिस्तान एक होणं शक्य नाही, तसंच काँग्रेस आणि भाजपा एक होणं शक्य नाही। नाही, काही स्वप्न ते बघू शकतात आणि त्यामुळे स्वप्न या ठिकाणी त्यांनी मुंबईकरांना जर चांगली काहीतरी विजन दाखवलं असतं तर कदाचित मुंबईकरांनी त्यांना आशीर्वाद दिले असते। परंतु भाषावाद, प्रांतवाद, मारामारी, कुटाकुटी, खोटं बोलणं हे सोडून त्यांनी दुसरं कोणतंही राजकारण आतापर्यंत केलेलं नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तरी ते आपल्या पराजयाचं काहीतरी एनालिसिस करतील अशी आमची त्यांच्या